आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुळजाई, आता मी काय उगाच तुला परीक्षेच्या आधी हे देतो आणि ते देतो म्हणत गुळ लावत बसणार नाही। तुला बी चांगलंच माहिती आहे आणि मला बी माहित आहे निकाल काय लागणार आहे ते। आता बघच, असला भारी पेपर लिहितो की नाही, एकदम फसतात। खरं तुझी एक मदत लागणार आहे ग मला। तुला तर माहित आहे आज काय, आज माझ्या आईचा वाढदिवस। आम्ही दरवर्षी सगळी गावातल्या मंदिरात जाऊन तिच्या नावाची पूजा करायचो। लय बोलू वाटतंय मला तिच्या संग। तिला जर आता फोन केला तर लय प्रश्न विचारल, कुठं आहेस, कशी आहेस, घरला केव्हा येणार आहेस। मग मला तिला सगळ्याला नाही म्हणायला कोड होणार। आज मी नाही तिच्या संग। तुळजाई, तू तिच्या संग राहा। आबा तर आहेतच, तिला कवाच एकटं पडू देऊ नकोस। हा ना, हा, माझ्याकडनं तोच तिला हॅपी बर्थडे दे। जय भवानी। आई तुळजाई, दर वेळेला आम्ही सगळे मिळून तुझ्या पूजेला यायचो। खरं आज माझ्या घरातली ती माणसं ज्यास मी माझं सगळं जग मानतोय, ती माझ्या बरोबर नाही। आई, ती जिथं कुठं असतील तिथं त्यासनी सुखात ठेव, त्यांची रक्षा कर, एवढीच तुला प्रार्थना बाई। नमस्कार गुरुजी। नमस्कार। आज माझ्या गौरीच्या नावाने मला पूजा करायची। गौरी? हो, माझी गौरी, तिचा वाढदिवस आहे आज। अरे वा, छान। आणा तो नैवेद्य इकडे। आपली मराठी भाषा बोलायला आणि ऐकायला किती गोड आहे नाही। म्हणजे बघ ना, राम गणेश गडकरी, कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, अगं ही नाव ऐकायलाच कसली भारी वाटतात। देवी आई, का ग हे असं? समोर असूनही मी राजांसोबत बोलू शकत नाही। यांनी माझ्या नावाने देवीची पूजा केली, पण जे आज पण हे मला विसरले नाही। परिस्थिती पायी मी माझं नाव, ओळख संध पुसून टाकला। गौरीची सरोज झालो, पण ह्यासनी अजून बी मी ध्यानात आहे।
त्यांच्या मनात अजून तीच गौरी जिद्दी आहे. क्वेश्चन पेपर तुझ्या समोर येऊ दे, मग कळेल तुला, इडियट. रॉंग पेपरचे क्वेश्चन स्टडी करून आली असणार. आता मजा येणार आहे. वाव, आय एम सो एक्साइटेड तुझा रडका फेस बघायला. तुळजाई, माझ्याकडनं नाही होणार, खरंच नाही होणार. पायात कोळ आल्यासारखं झालंय माझ्या. आई, आबा, मला तुमच्याकडे यावं असं वाटतंय. काय कळना झालंय मला, काय करू? कमळे, ये कमळे. काय झालं बाळा? अशी का बसलीयस? मी तुझ्याबरोबर नाही म्हणून तू घाबरलीयस काय? अगे येडी का खोळी तू? कोण म्हणतंय मी नाही म्हणून? मी तुझ्याबरोबरच आहे, कायमचा. चल, परीक्षेची वेळ झाली आहे. हा, डोळे पुस बरं. आणि आपल्याला अख्खा पेपर लिवायचा. आबा, माझ्यात ताकदच नाही, हातच लिवणं झालंय, मला नाही जमत. काय? कोण म्हणतंय असं? आमची मोहित्यांची कमळी, ती असं कधी बी बोलणार नाही. अगं लेकरा, आपलं आयुष्य असंच असते. कधी दुःख येतं, कधी भीती वाटते, कधी आपल्या वाट्याला अपमान येतो. पण किती बी संकट आली तरी जो निदड्या छातीनं त्यांच्या समोर उभा राहतो तो मराठी माणूस. किती बी संकट आली तरी आपल्या कर्तव्यावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नसतो कधी. मी तुला महाराजांच्या गोष्टी सांगायचो. अगं, दिल्लीच्या बादशानं महाराजांनी नजर कैदीत ठेवली होतं, पण तरी महाराज धीरानं आणि हुशारीनं तिथनं निसटले आणि स्वराज्यात परत आले. तू त्यासनी आपला आदर्श मानतीस ना? मग घे ती शाहीची तलवार आणि कर सुरुवात लिवायला.